तर मंडळी, शानदार जबरदस्त असा सामना, महामुकाबला जो दुबईच्या पिचवरती आज रंगणार आहे. दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर भारत पाकिस्तान आज भिडतायत आणि या सामन्याकडे कोट्यवधी क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलंय. या सामन्यात कोण बाजी मारणार, आतापर्यंतच्या सामन्यात कोण सरस ठरलंय, पाहूया त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या पहिल्या हाय व्होल्टेज मुकाबल्यासाठी भारत पाकिस्तान टीम्स सज्ज झाल्यात. दुबईतल्या क्रिकेटच्या दंगलीकडे अवघ्या जगाचं लक्ष असणार आहे, कारण मैदानात असतील दोन कट्टर प्रतिस्पर्धी. भारत आणि पाकिस्तान या महामुकाबल्यात मोहम्मद रिजवानच्या पाकिस्तानी टीमला जास्त टेन्शन असणार आहे. न्यूझीलंडनं घरच्या मैदानात पाकिस्तानला धूळ चारली आहे, तर दुसरीकडे रोहितच्या नेतृत्वातील भारतीय टीम विजयाच्या विश्वासाने उतरेल. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अभियानाला भारतानं विजयी सुरुवात केली. बांगलादेश विरुद्धच्या विजयामुळे टीम इंडियाचा विश्वास दुणावला. दुबईत भारत पाकिस्तानचा इतिहास काय राहिला त्यावरही एक नजर टाकूया. दुबईमध्ये आतापर्यंत भारत पाकिस्तान 28 वेळा आमने-सामने आले, तर 19 वेळा पाकिस्तानने विजय मिळवला, तर भारताला फक्त 9 वेळा विजय मिळवता आला. म्हणजे दुबईत पाकिस्तानचा दबदबा राहिला. पण आता परिस्थिती बदलली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, के.एल. राहुल असे तगडे बॅट्समन, तर मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल अशी पॉवरफुल बॉलर्स आहेत. तर पाकिस्तानची भिस्त असेल ती बाबर आझम, मोहम्मद रिजवान, सलमान आगा यांच्या बॅटिंगवर आणि शाहीन शाह आफ्रिदी, हारिस रौफ, नसीम शाह यांच्या बॉलिंगवर. पाकिस्तानला विजयाशिवाय पर्याय नाही. पराभव झाला तर परतीचं तिकीट पक्क. तर हा हाय व्होल्टेज सामना जिंकून सेमीफायनल गाठण्याची संधी भारताला. त्यामुळे फायनल आधी भारत पाकिस्तान ब्लॉकबस्टरकडे क्रिकेट जगताच्या नजरा असणार आहेत. अमित मोडक, न्यूज 18 लोकमत. तर म्हणजे भूतकाळात काय झालं यापेक्षा आज वर्तमान म्हणजे आजच्या दिवसात काय होतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. जेव्हा जेव्हा भारत पाकिस्तानचा सामना असतो तेव्हा त्याला हाय व्होल्टेज महामुकाबला म्हटलं जातं आणि याचंच महाकव्हरेज आज आपण न्यूज 18 लोकमतवर दिवसभर पाहणार आहोत. त्याबद्दलचे अपडेट जाणून घेत राहणार आहोत आणि क्षणाक्षणाला सगळ्यांचं लक्ष असणार आहे आजच्या मॅचकडे. चला मंडळी, याविषयी आज चर्चा करण्यासाठी, चर्चा म्हणण्यापेक्षा गप्पा मारण्यासाठी, काय आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि काय होऊ शकतं याविषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहे अभिनेता संतोष जुवेकर. छावा संतोष जुवेकर आपल्यासोबत आहे. अर्थात छाव्यामुळे, छावा या चित्रपटामुळे संतोषच्या भूमिकेबद्दल मोठी चर्चा होताना दिसते. आज तो देखील क्रिकेटबद्दल बोलणार आहे आपल्यासोबत. आपल्यासोबत आहे माझा सहकारी अमित मोडक. कारण क्रिकेट म्हटलं की मी कायम असं म्हणत असतो की आमच्या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त किक ही अमितलाच बसते आणि त्यावरती तो भरभरून बोलत असतो. आपल्यासोबत असणार आहेत वरिष्ठ क्रीडा पत्रकार सुबोध मयुरे. हे देखील म्हणजे त्यांच्या लिखाणातनं ते आपल्याला ठाऊक आहेत, पण आज प्रत्यक्ष या मुकाबल्याबद्दल त्यांना काय वाटतंय याबद्दल देखील आपण बोलणार आहोत. पण चला, मी सुरुवात करतोय संतोषपासनं. संतोष थेट आपल्याबरोबर नाशिकवरनं जॉईन झालेला आहे. त्याचं शूटिंग तिकडे सुरू आहे, पण वेळात वेळ काढून केवळ क्रिकेटच्या प्रेमापोटी आज तो या मुकाबल्याबद्दल आपल्याशी बोलणार आहे. संतोष, दुबईत अल हबीबी असं म्हणता म्हणता सामना जो आहे दुबईच्या पिचवरती रंगतोय, कसं बघतोस तू याकडे? हो, नाही, आज इंडिया पाकिस्तान, भारत पाकिस्तान क्रिकेट सामना आहे. म्हटलं भारत पाकिस्तान क्रिकेट सामना हा कुठल्याही मॅचमध्ये असो, ते फक्त भारत पाकिस्तान क्रिकेटचा सामना म्हटल्यावर जे काय आपल्या भारतीयांमध्ये असं सळसळतं ना की अरे सगळं म्हणजे सगळंच बाजूला ठेवून फक्त ही मॅच बघणे हा एक धर्म, हे आपलं प्रथम कर्तव्य असल्यासारखं प्रत्येक जण मॅचकडे डोळा लावून बसलेला असतो. आणि तसंच तो उत्साह, तो जोश माझ्यातही आहे. मी खूप एक्सायटेड आहे. फक्त शूटिंग असल्यामुळे आमच्याकडे आता मोबाईल लावून मध्ये मध्ये शॉर्टच्या मध्ये बघत राहणं लाईव्ह मोबाईलवर, असा आमचा एक कार्यक्रम सुरू आहेच. ऑलरेडी सगळं सुरू झालेलं आहे, सगळं सेटअप केलेलं आहे आम्ही पण इकडे. पण एक्साइटमेंट आहे आणि खात्री आहे आपला भारतच जिंकणार. बिलकुल बिलकुल, यात शंकाच नाही. मी सुबोध यांच्याकडे येतोय. सुबोध, चला आता इतकी वर्ष आपण खरं तर हा सामना बघायचा जेव्हा झाला, भारत पाकिस्तानचा सामना असला की सगळ्यांचं फार मोठं लक्ष असतं. घरात फटाके आपण सज्ज ठेवलेले असतात. म्हणजे इतर गोष्टींपेक्षाही या सामन्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. आता इतकी वर्ष तुम्ही हे सगळे सामने बघता, त्याबद्दल लिहिताय. आजच्या सामन्याबद्दल आपल्याला काय वाटतं? नक्कीच, अगदी बरोबर सांगितलं की भारत पाकिस्तान
जेव्हा जेव्हा मैदानात एकमेकांसोबत उभे ठाकतात तेव्हा संपूर्ण जगाचं लक्ष या सामन्याकडे लागलेलं असतं आणि प्रत्येकाला वाटत असतं की हा सामना चुरशीचा नक्कीच होईल आणि आजही कदाचित तसंच होईल, वन सायडेड होणार नाही अशी माझी अपेक्षा आहे. कारण एकूणच ICCच्या जर क्रिकेट स्पर्धांचा जर आपण आढावा घेतला तर तिथे भारताचं जे अव्वल स्थान आहे पाकिस्तान विरुद्ध त्यांनी नेहमीच कायम राखलेलं आहे. फक्त चॅम्पियन्स ट्रॉफी त्याला अपवाद आहे. तिथे पाकिस्ताननी थोडीशी उजवी बाजू त्यांची राहिलेली आहे असं आपण म्हणू शकतो. 2017चा तो सामना अजूनही आठवत असेल की आपल्याला तिथे पराभवाचा सामना करावा लागला होता. पण तरीही भारतीय संघाचं आणि पाकिस्तानच्या संघाचं गेल्या 7-8 वर्षातली जर आपण कामगिरी बघितली तर पहिली जी चुरशीची लढत व्हायची तशी सध्या होताना दिसत नाही. पाकिस्तान खूप मागे गेलेलं आहे आणि आजच्या सामन्याचा जर उल्लेख करायचा झाला तर ही ICCची स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार होती. म्हणजे होम ग्राउंडवर पाकिस्तानचा संघ भारताविरुद्ध खेळू शकला असता, पण त्यांना दुबईमध्ये येऊन खेळावं लागतं आहे. ही कदाचित त्यांच्यासाठी थोडीशी आपण म्हणू की बॅकफूटवर नेणारी बाब ठरू शकेल. आणि नक्कीच या सामन्यात भारताचं पारडं जड राहील यात शंका नाही आहे. पाकिस्तान जर हा सामना हरला तर या स्पर्धेतलं त्यांचं अस्तित्व संपुष्टात येऊ शकतं, कारण त्यांच्यासाठी हा करो की मरोचा सामना आहे आणि निश्चितच आपल्या सगळ्यांसोबत हा सामना बघण्याचा आणि आनंद घेण्याचा एक वेगळी मजा येईल आज. बिलकुल सुबोध, त्याचा आनंदच वेगळा असेल. अमित, मी तुझ्याकडे येणार आहे, पण तत्पूर्वी आपले जे एक एक प्लेयर्स आहेत त्यांच्याबद्दल खरं तर आपण जाणून घेणं फार गरजेचं आहे. रोहित शर्माबद्दल बोलूयात. रोहित शर्माची खेळी आपल्याला सगळ्यांनाच आवडते, बॅटिंग आवडते आणि शिवाय त्यांनी पिचवरती टीमकरता घेतलेले निर्णय याबद्दल देखील मोठी चर्चा असते. रोहित शर्माबद्दल बोलायचं झालं तर आत्तापर्यंत 269 मॅचेस, रन्स जर आपण लक्षात घेतली तर 11,029 शतक, 32 शतक आत्तापर्यंत त्यांनी केलेले आहेत आणि आज बघूयात तो काय करतोय. आणि सर्वोत्तम जर आपण पाहिलं तर 264चा आकडा जो आहे तो समोर येताना दिसतोय. एक एक तगडे प्लेयर्स खरं तर भारतीय टीममध्ये आहेत, त्यामुळे अर्थात सगळ्यांना अपेक्षा आहे की आज आपला विजय होणारच मंडळी, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. विराटबद्दल बोलायला हवं, कारण पिचवरती विराट खेळी करणारा विराट जो आहे त्याच्याबद्दल जर आपण जाणून घ्यायचं झालं, एकूण प्रोफाईलवर एक नजर टाकूयात. मॅच 298 रन्स, 13,985 आणि शतक बघा 50 शतक, जे अर्धशतकी खेळी जी त्याची शतकाच्या बाबतीत झालेली आहे आणि सर्वोत्तम 183. त्याच्यामुळे आपण पाहतोय की एक एक तगडे प्लेयर्स आपल्याकडे. याबद्दल आपण जाऊयात अमितकडे. अमित, एकूण टीमवरती जर लक्ष घातलं आपण तर कसं बघशील तू आपण याकडे? विशाल, आजच्या मॅचबद्दल आता जसं सुबोधनी सांगितलं, कागदावर जर आपण विचार केला तर आज टीम इंडिया ही पाकिस्तानपेक्षा सरस आहे. परंतु जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तान अशी हा सामना असतो तेव्हा कागदावरची टीम वेगळी आणि मैदानातला परफॉर्मन्स वेगळा. कारण या मॅचचं एक आपण म्हणतो ना की कायम एक प्रेशर वेगळं असतं, एक टेम्परामेंट पाहिजे, एक ॲटिट्यूड पाहिजे. आणि प्रत्येक म्हणजे पाकिस्तानची टीम असू दे की त्यांनी अत्यंत वाईट पराभव न्यूझीलंडच्या विरुद्ध त्यांचा झालेला आहे आणि भारत एक स्ट्रगल करून एक मॅच जिंकलेला आहे. परंतु जेव्हा भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना होतो तेव्हा कागदावरची टीम मैदानावर कसा परफॉर्मन्स करते यावर सगळं गणित अवलंबून असतं. आणि आपली टीम आत्ता जर बघितली तर रोहित शर्मा असू दे, विराट कोहली, त्याच्यानंतर शुभमन गिल आपल्याकडे आहे. सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे आपल्याकडे स्पिनर्स आहेत तगडे, जे पाकिस्तानकडे नाही आहेत आणि कदाचित दुबईच्या पिचवर हे स्पिनर आपल्या सर्वांच्या कामी येतील. त्याशिवाय ऑलराऊंडर आपल्याकडे हार्दिक पांड्या असू दे किंवा रवींद्र जडेजा असू दे. तर कागदावर ही नावं जर आपण बघितली तर ही एकदम तगडी दिसतात. परंतु अशीच तगडी टीम आपल्यासोबत 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पण होती, परंतु तेव्हा फायनलमध्ये आपल्याला पराभव स्वीकारावा लागला होता. त्या मॅचच्या वेळेसचं जरी ॲनालिसिस आपण कोणी ऐकलं आणि वाचलं तर आपल्याला दिसेल की नाही, टीम इंडिया जिंकणार अशी परिस्थिती होती. परंतु आमिर असू दे किंवा तेव्हा मला वाटतं फखर जमा, या 2 प्लेयर्सनी ती मॅच खेचून नेली होती. आणि भारत पाकिस्तान मॅचचं असंच होतं की त्या दिवशी कुठली टीम, कुठला प्लेयर कसा क्लिक होतो त्याच्यावर ती मॅच पूर्ण फिरते. मग त्यामुळे प्रेशर जो आहे ना, हा या आजच्या सामन्यातला सर्वात मोठा एक अँगल आहे की ज्याच्याकडे अनेक वेळा दुर्लक्ष होतं. बिलकुल. संतोषला आपण विचारूया. संतोष, या सगळ्या बॅटिंग लाईनअपवरती जर एक नजर टाकली, तुला आवडणारा प्लेअर कुठला या सगळ्याच्यातला आणि तो का? आणि तुला खरं सांगू का, म्हणजे तुला आवडणारा प्लेअर कुठला हा प्रश्न जर आता विचारला तर मला असं वाटतं की आपल्या आईवडिलांना, मी असं नाही, मी फक्त एक उदाहरण देतोय, आईवडील नाही म्हणत बाबा मी, पण जर विचारलं तर तुम्ही समजा 4 मुलं आहेत तुम्हाला, तर त्या 4 मुलं तुमचं सर्वात आवडता कोण? पण तसं ह्या टीमच्या बाबतीत आहे माझं. पण अर्थात सर्वात लाडकं कोणीतरी असतं, तर तसं रोहित भाई आहेत आपले, विराट दादा आहेत आणि अर्थात हार्दिक पांड्या, ज्या माणसाने म्हणतात ना की एक कुठली तरी एक
गोष्ट त्याच्यावर जे लागला होता धब्बा तो त्या माणसाने ज्या प्रकारे पुसून काढलाय ना त्यासाठी त्याला खरंच हॅट्स ऑफ. आणि मला खूप नाज आहे, मला या सगळ्यांमधून हे खूपच सगळेच आवडते प्लेयर आहेत माझे आणि या सगळ्यांना आता मैदानात बघण्याकरता मी फार उत्सुक आहे. आणि नेमकं बघा ना कसं की माझं शूटिंग पण आहे, म्हणजे माझं अर्ध लक्ष इथे आणि अर्ध लक्ष तिकडे असणार आहे. पण येस आय एम एक्सायटेड टू वॉच देम ऑन ग्राउंड. वा वा. मला एक संतोषला प्रश्न विचारायचा आहे विशाल, थोडं क्रिकेटला हे करून, कारण संतोष ह्या मॅचकडे सगळ्यांचं लक्ष आहे, परंतु छावाचं जेवढी चर्चा चालू आहे, त्याची जेवढी मोठी प्रसिद्धी मिळते, जेवढं थिएटरमध्ये त्याला प्रतिसाद मिळतोय, तर आता इतक्या दिवसानंतर एक मोठं यश तुला पण मिळालेलं आहे. खूप दिवसापासून आम्ही वाट बघत होतो की संतोषला एका दमदार रोलमध्ये मराठी प्रेक्षकांना बघायचं होतं. तर आज मला वाटतं की थोडं या यशाबद्दल पण थोडं आपल्या प्रेक्षकांशी तू हे करावं, की एक मोठा गॅप होता मध्ये की चांगले सिनेमे तू करत होता, बिलकुल. परंतु जो म्हणतो ना बॉक्स ऑफिसचं यश पण त्याला महत्वाचं असतं. हा रोल आणि मिळणारे यश याबद्दल थोडं तुझ्याकडनं ऐकायचं आहे तेवढे संतोष. पोहोचत नव्हते लोकांपर्यंत. नाही अर्थात आनंद म्हणतात ना की असं माझ्या लाईफमध्ये सगळं आता डबल धमाका म्हणायला हरकत नाही की एकतर हा सिनेमा मला करायला मिळणं हे मी माझं भाग्य समजतो. छावा चित्रपटात मला काम करायला मिळणं आणि त्यात तो चित्रपट अशा प्रकारे होणं किंवा तो आम्ही शूटिंग करतानाच आम्हाला पूर्ण अपेक्षा होती किंवा खात्री होती की हा सिनेमा लोकांपर्यंत इतका पोहोचणार आहे, लोक याला उचलून धरणारच आहेत. पण आत्ता जे यश पाहतोय ना ते अपेक्षेपेक्षा जास्तच आहे. त्यामुळे अर्थात ही ईश्वराची आणि महाराजांचीच कृपा म्हणायला लागेल, त्यांचाच आशीर्वाद आहे. आणि मी आत्ता एक पोस्टमध्ये किंवा अजून काही इंटरव्ह्यूमध्ये म्हणतोय, माझं स्वतःच्या माझ्या भावना आहेत की छावा हा सिनेमा हा आमच्यासाठी सिनेमा नाही आहे. हे आमचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर सर, आमचे निर्माते दिनेश विजय सर, मॅडॉक फिल्म्स, आमचे लेखक आणि जी सगळे आम्ही टीम आहोत ना, आम्ही सगळ्यांनी मिळून बांधलेलं एक आमच्या महाराजांचं मंदिर आहे आणि त्या मंदिरातली मी एक छोटीशी वीट आहे असं मला वाटतं. ते भाग्य मला मिळालं आहे. कारण छावा कादंबरी वाचल्यानंतर खूप मॅनिफेस्ट किंवा आता मला असं वाटलं होतं की यावर सिनेमा आला पाहिजे आणि जेव्हा जेव्हा सिनेमा येईल ना या सिनेमात मला एक तरी भूमिका करायची. आणि आज तो सिनेमा च्या छावाचे कादंबरीवर आला आहे आणि आज माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, त्यांचं शौर्य, त्यांचं धैर्य, त्यांचं बलिदान, त्यांचा त्याग आज संपूर्ण जगासमोर येतोय आणि आज त्याची प्रत्येकाला जाणीव होते. आणि आत्ताच्या पिढीला नाही तर ती उद्याच्या येणाऱ्या पिढीला सुद्धा व्हावी अशी इच्छा आहे आमची आणि असे या विचारानेच हा सिनेमा केलाय. आणि बऱ्याच दिवसानंतर हा सिनेमा आल्यानंतर इतका पोहोचतोय, म्हणजे मला जेव्हा फोन येतात ना की अरे सध्या यार सिनेमा बघायचा आहे पण ना तिकीट मिळत नाही रे, आहेत ना पण पहिल्या 2 रोजचीच मिळत आहेत, आम्हाला मागची तिकीट मिळत नाही आहेत. म्हणजे एका ठिकाणी वाईटही वाटते की आता तिकीट मिळत नाही, पण एका ठिकाणी आनंदी होतोय की माझा असा एक सिनेमा आला की ज्याची तिकीट अजून मिळत नाहीत लोकांना. आज आठवडा होतोय पण दे आर स्टील फायटिंग फॉर तिकीट्स आणि खूप आनंदही होतोय. आणि सगळंच आनंद आहे की सिनेमा बाबतीत पण आहे आणि जो सिनेमा मी केलाय तो सिनेमा आज लोकांपर्यंत पोहोचतोय आणि त्याचा खूप मोठा परिणाम होतोय आज माझ्या या महाराष्ट्रातल्या जगभरातल्या जनतेवर. बिलकुल बिलकुल. आणि जी भूमिका संतोषने केलेली आहे अर्थात ती भूमिका म्हणजे छावाच ठरलेली आहे. भाऊ छावाच आहे पण या भूमिकेच्या प्रतीक्षेत तो होता. संतोष मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येतो, कारण तू जसं म्हणाला छावाबद्दल बोलला तसे आज एक से एक सगळे आपले भारतीय प्लेयर ज्याला खरं तर छावे आपण म्हणूयात ते छावे आज या पिचवरती समोरच्या टीमला भिडणार आहेत. आणि एक एक प्लेअरबद्दल आपण जाणून घेतोय. चला हार्दिक पांड्याबद्दल देखील बोललं पाहिजे कारण त्याच्या खेळीकडे सगळ्यांचं आज लक्ष असणार आहे अमित. त्याच्यामुळे पाहूयात हार्दिक पांड्याबद्दल जर जाणून घ्यायचं झालं तर भली मोठी आकडेवारी जी येते त्याच्या आत्तापर्यंतच्या परफॉर्मन्सबद्दलची दिसून येते. यामध्ये जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत 90 मॅच तो खेळलेला आहे. विकेट्स त्यांनी 87 विकेट्स आत्तापर्यंत त्यांनी घेतलेल्या आहेत आणि सर्वोत्तम तर जर पाहिलं आपण तर 24 सामने जे 24 पैकी 4 सामने असे एकूण दिसून येत आहेत. रवींद्र जडेजाबद्दल देखील बोललं पाहिजे. रवींद्र जडेजाबद्दल जर बोलायचं झालं तर त्याच्याबद्दल देखील एक समाधानकारक आकडेवारी परफॉर्मन्सची समोर येताना दिसते. आत्तापर्यंत 200 मॅच तो खेळला आहे. अनुभवी प्लेअर म्हणून रवींद्र जडेजाकडे बघितलं जातं. विकेट्स 226 विकेट्स आत्तापर्यंत वेगवेगळ्या पिचवर त्यांनी घेतलेल्या आहेत आणि सर्वोत्तम तसं बघायला गेलं तर 33 पैकी 5 आपण जर लक्षात घेतलं ही आकडेवारी जी आहे ती त्या बाबतीत दिसून येते. त्याच्यामुळे तगडे असे बॉलर्स आपल्याकडे आहेत. त्याच्यामुळे आजच्या याच्यात या बॉलर्सच्या खेळीकडे देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे. भारत पाक क्रिकेट सामन्याचा उत्साह जो आहे तो मुंबईतल्या क्रीडाप्रेमींमध्ये देखील बघायला मिळतोय आणि या सामन्यात भारताचा संघ समतोल असून पाकला पराभवाची धूळ चारून आपणच जिंकणार असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला. पाहूयात.
कशा प्रकारे खेळेल इंडिया, कारण परिश्रम जे आहे, कष्ट जे आहे, जी आपण म्हणतो प्रॅक्टिस, ती प्रॅक्टिस मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. कशा प्रकारे जिंकेल, किती रन्स शक्यतो काढेल? 350 प्लस होतील. एवढा ठाम विश्वास आहे? रोहित शर्मा, विराट कोहली आज बिंदास खेळणार. शुभम गिल पण फॉर्ममध्ये आहे. शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर या दोघांमधलं कोण जास्त रन्स काढेल असं वाटतंय तुम्हाला? आज असं फॉर्म बघायला गेलं तर शुभम गिल आहे, तोच मला बेस्ट वाटतोय. शुभमन गिल बेस्ट वाटते. तुमचा आवडता प्लेअर पण तोच आहे का? हो, आवडता म्हणजे MS धोनी माझा आहे, पण मी आता सध्या तो फॉर्ममध्ये आहे त्याच्यामुळे मी त्याचा फॅन झालो आहे. तुमचा आवडता प्लेअर कोणता आहे? माझा आवडता शुभम गिल. आज खेळ मला असं वाटतं खूप तो आता फॉर्ममध्ये आहे सध्या. आज जो सामना रंगणार आहे त्याच्याबद्दल काय वाटतंय, कोण जास्त रन्स करेल? शुभमन गिल. तुझा आवडता प्लेअर कोणता आहे? रोहित शर्मा. पाकिस्तान बरोबर ही मॅच आहे, तर पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये देखील वेगळा उत्साह असणार आहे. याच्यामध्ये कोणाची धास्ती वाटते, की कोणता क्रिकेटपटू पाकिस्तानमधला चांगला खेळतो आणि त्याची धास्ती वाटते? सध्या त्या टीममध्ये इंजरीज चालू असल्यामुळे कोण खेळेल असं काही सांगू शकत नाही. त्याच्यामध्ये सगळे प्लेयर्स चांगलेच आहेत, बट सध्या इंजरीज चालू आहेत. मग मला वाटत नाही की जास्त रन्स वगैरे चेस करतील वगैरे ते. रोहित शर्मा जो ओपनिंग करतो तो आपल्या टीमसाठी व्यवस्थित म्हणजे धावसंख्या करू शकतो. म्हणजे पहिले स्टार्टिंग करून देतो तो आपल्याला, कारण ते स्टार्टिंगमुळे तर आपल्या पुढची टीम पुढे रन मारायची एवढंच करण्यासाठी उत्साह देतो ना. मग व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आपण पाहिलं की तगडे बॉलर्स आपल्याकडे आहेत, तगडे बॅट्समन आपल्याकडे आहेत, आणि याच विषयी आपण चर्चा करणार आहोत. मी जातोय सुबोध यांच्याकडे. सुबोध, या सगळ्या याच्यात म्हणजे आपल्या टीमची बॅटिंग म्हणजे बॅट्समनची फळी असेल, बॉलर्सची फळी असेल, कसं या सगळ्या बाबतीत आपण सांगाल? मला वाटतं आजचा हा जो सामना आहे किंवा नेहमीच पाकिस्तान आणि भारत जेव्हा एकमेकांसमोर उभं ठाकतात तेव्हा प्रामुख्यानं जर जी लढत असते ती भारताचे बॅट्समन विरुद्ध पाकिस्तानच्या बॉलर्सची लढत असते. आणि पाकिस्तानची ताकदही त्यांच्या बॉलिंगमध्येच राहिलेली आहे, पण भारताची बॅटिंग त्यांच्यापेक्षा कितीतरी पट वरचढ नेहमीच ठरलेली आहे. आजचा सामनाही कदाचित तसाच होऊ शकेल. पाकिस्तानचा जर मागच्या सामन्याचा आपण उल्लेख केला तर न्यूझीलंडने त्यांना ज्या पद्धतीने हरवलं, त्यांचे प्रमुख ते जे तिन्ही वेगवान गोलंदाज होते त्यांनी जवळपास 6च्या पेक्षा जास्त इकॉनॉमीने त्यांना मार बसलेला आहे. त्यांचा गोलंदाजी ही जरी भक्कम ताकद असली तरी न्यूझीलंड पाकिस्तानमध्ये जाऊन कराचीला त्यांच्या मैदानावर, त्यांच्या घरच्या मैदानावर त्यांना हरवते. आणि आज जर पाकिस्तान हरलं तर त्यांचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात येऊन जाईल. म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी 19 तारखेला सुरू होते आणि 23 तारखेला संपते की काय अशी परिस्थिती आहे. दुसरीकडे भारताची भक्कम जी फलंदाजी आहे ती पाकिस्तानसमोर खूप मोठं आव्हान ठरू शकते. इकडे विराट कोहली असेल, रोहित शर्मा असेल, शुभमन गिल जो फॉर्ममध्ये आलेला आहे, ही तर भक्कम भारताची ताकद आहे. पण त्याचबरोबर भारताची गोलंदाजी तेवढीच ताकद आहे. जरी आपला हुकमी एक्का जसप्रीत बुमराह या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये नसेल तरी शमीच्या रूपाने आपल्याला पुन्हा एक गोलंदाज मिळाला आहे जो दुखापतीमुळे बाहेर बसला होता आणि गेल्या सामन्यात त्यांनी 5 विकेट्स पण घेतल्या होत्या. अजून एक पाकिस्तानसाठी अडचण म्हणजे त्यांचा प्रमुख फलंदाज बाबर आझम, जो फॉर्मसाठी झगडतोय. गेल्या 5-6 वर्षांपासून पाकिस्तानच्या कर्णधारपदाची धुरा तो सांभाळत आलाय. पण त्यांनी मागच्या सामन्यात आपण बघितलं की पहिले त्यांच्या 20 धावा करण्यासाठी त्यांना 13 षटकं घ्यावी लागली होती. आणि आजच्या सामन्यातही भारताच्या गोलंदाजांसमोर कदाचित पाकिस्तानची फलंदाजी ही पुन्हा एकदा उघडपणे त्यांच्या मर्यादासमोर येतील असं वाटतंय. आणि सुबोध, आपण जर पूर्ण पाकिस्तानची बॉलिंग लाईनअप बघितली तर असं नाही वाटत की त्यांनी चूक केली आहे कुठेतरी, की जेवढे स्पिनर्स, दुबईची पिच जशी पाहिजे, मला वाटतं एक स्पेशलाइज स्पिनर आहे आज फक्त पाकिस्तानकडे आणि अनुभवी नाही. आणि कम्पॅरेटिव्हली भारतीय टीममध्ये आपण म्हणू शकतो की 3 स्पेशलिस्ट स्पिनर आहे आणि दोघेच आपण रवींद्र जडेजाला जर आपण पार्ट टाइम किंवा ऑलराऊंडर म्हटलं तर जर ही पाकिस्तानची पूर्ण टीम बघितली ना विशाल, तर एक अनुभवाची कमी आहे. नंबर 2, या टीममध्ये जी काही पूर्ण बॅटिंगची जर आपण हे भिस्त म्हटली तर ती बाबर आझम आणि रिझवानवर आहे. मला वाटतं फखर जमान नसणं हे खूप मोठा एक पाकिस्तानला पडलेला झटका आहे. कारण 2017मध्ये या माणसानं आपल्यापासून मॅच खेचून नेला होता. आणि हा फखर जमा एक असा प्लेअर होता की जो मैदानात पाहिजे तसे शॉट खेळू शकतो, की त्याला फिल्डिंग लावणं पण अनेक वेळा कठीण होतं. तर तो प्लेअर पण त्यांच्याकडे नाही आहे. आणि दुसरीकडे मला असं वाटतं की कुठे ना कुठे एक पाकिस्तानमध्ये एक अंतर्गत
कला पण चालू आहे या टीममध्ये. बाबर आझमला वर्ल्ड कप नंतर त्याची कॅप्टन्सी गेली, 4 महिन्यात त्याला परत कॅप्टन केलं, परत कॅप्टन पदावरून काढून टाकलं, आता रिझवानला कॅप्टन केलं. तर जे पाकिस्तानचा आतापर्यंतचा इतिहास आहे ना, की अंतर्गत कलह, एकमेकांशी न पटणं, ते सर्व एकाच वेळेस या टीमकडे आलेले आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 27 वर्षानंतर पाकिस्तानला संधी मिळाली आहे की एखादा ICCचा इव्हेंट होस्ट करण्याची. 27 वर्ष म्हणजे जवळपास 3 दशक झाले. आणि त्यानंतर जर पाकिस्तानची टीम 2 सामन्यातच जर याच्यापासून आऊट झाली चॅम्पियन्स ट्रॉफीमधनं, तर त्यांच्यासाठी देखील खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि आज मी जसं मगापासून म्हटलं ना, की पाकिस्तानी टीम कागदावर कमजोर आहे, परंतु या वन डे क्रिकेटमध्ये किंवा भारत पाकिस्तान मॅचमध्ये 1 किंवा 2 प्लेयर जरी चमकले आणि त्यांनी जर खेचून नेलं, की जसं आपण शहीनशाह आफ्रिदीबद्दल जर बोललो, सुरुवातीला 2 ते 3 विकेट काढण्याला जर तो यशस्वी झाला लवकर, तो भारतीय टीमवर प्रेशर टाकण्याची ताकद त्याच्यात आहे. परंतु कसं आहे ना, ही युनिट नाही आहे, हे एखाद दुसरं आहे, की जो तो प्लेयर जर खेळला, त्याने एकट्यानंच जर खेचून नेलं तर पण त्याला मागून आधार मिळेलच, किंवा 3-4 मिळून छोट्या छोट्या पार्टनरशिप असं काही नाही आहे. बाबर आझमला मोठी खेळी करायला लागेल किंवा रिझवानला मोठी खेळी करायला लागेल. इकडे शहीनशाह आफ्रिदीलाच सुरुवातीला स्ट्राईक करायला लागेल. असं जर घडलं तर या टीमसाठी काहीतरी चान्सेस आहेत. नाहीतर आजच्या घडीला जसं मी म्हटलं की टीम इंडियाकडे आपण नजर टाकली तर एकदम बॅलन्स टीम आहे. बॅटिंग असू दे, बॉलिंग असू दे, स्पिनर्सचं डिपार्टमेंट असू दे, बुमराह नसणं हे मला असं वाटतं की एक डिसएडव्हान्टेज आहे. परंतु बुमराह शिवाय पण आज आपण मॅच जिंकू शकतो हे दाखवून देण्याची संधी पण या टीमकडे. बिलकुल बिलकुल. संतोषला आपण विचारूया. संतोष, खरं तर या सगळ्याच्यात आपण कधीच गाफील राहून खेळत नाही. आपण पूर्ण तयारी ठेवलेली असते या सगळ्याच्यात, की समोरची टीम कशी हे सगळं लक्षात घेतलेलं असतं. एकूण काय वाटतं, म्हणजे मी फार टेक्निकल क्वेश्चन तुला विचारत नाही, पण पाकिस्तानी टीमवर जेव्हा आपण नजर टाकतो, तू काय म्हणशील? हो, मला विचारू, कारण टेक्निकलसाठी तज्ज्ञ इथे दोघं असताना मी उगाच काहीतरी भाष्य करणं म्हणजे फारच मूर्खपणा ठरेल. पण मी भावनिक दृष्ट्या बोलायला मला जास्त आवडेल. म्हणजे मी आता मगाशी सगळे जे लोकांचे काय त्यांची मतं ऐकली, मला वाटतं आपले खेळाडू जेव्हा मैदानात खेळतात ना, आणि अर्थात अनेक संघांच्या विरोधात आपलं म्हणजे वर्सेस मॅचेस असतात, पण भारत पाकिस्तानला एक वेगळंच काय म्हणतात त्याला, एक वेगळी जागा आहे. त्यामुळे तिथे ना केवळ मेहनत नाही तर भावना सुद्धा पणाला लागलेल्या असतात प्रत्येकाच्या. आणि ते केवळ खेळाडूंच्या नाही तर संपूर्ण भारतवासियांच्या, संपूर्ण लोकांच्या, बघणाऱ्यांच्या, क्रिकेट प्रेमींच्या भावना तिकडे पणाला लागलेल्या असतात. त्यामुळे त्यांच्या मेहनतीची ताकद त्या खेळाडूंना मिळतेच, पण त्या व्यतिरिक्त आपण आपल्या प्रेक्षकांची, आपल्या भारतीयांची जी एक भावनांची ताकद आहे ना, ती आशीर्वादांची ताकद, ती सुद्धा तिथे प्लस मध्ये असते. बिलकुल बिलकुल बिलकुल. सुबोध, जसं आता अमितने सांगितलं की डार्क हॉर्स आहेत की पाकिस्तानी टीममध्ये सुद्धा, आपल्याला काय वाटतं की कशा पद्धतीने आजची खेळी असू शकते? मला वाटते जसं मगाशी मी म्हटलं की भारताची फलंदाजी विरुद्ध पाकिस्तानची गोलंदाजी ही तर एक बेसिक या सामन्यातलं हे चित्र राहीलच. पण त्याचबरोबर पाकिस्तानचं जर आपण बघितलं की त्यांच्या पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळात असो किंवा अंतर्गत राजकारण असो किंवा कुठल्याही गोष्टी असो, की हे आज घडतं आहे असं नाही आहे, की पूर्वीपासून असं चालत आलेलं आहे की तिथे भारतातलं BCCIचं जसं स्ट्रक्चर्ड क्रिकेट आपल्याकडे आहे की डोमेस्टिकच्या सगळ्या टीम्स आहेत, फर्स्ट क्लास लेवलला चांगलं क्रिकेट खेळलं जाते, तसं मला वाटतं पाकिस्तानमध्ये सध्या डिस्टर्ब सगळं झालेलं आहे. आणि त्यामुळे त्यांची संघ बांधणीवर त्याचा नेहमीच परिणाम झालेला आहे. परदेशी प्रशिक्षक येतात, संघ बांधायचा प्रयत्न करतात, पुन्हा त्या प्रशिक्षकांना मध्येच पाकिस्तानचा संघ सोडून जावं लागतं. त्यामुळे त्यांच्या संघाला स्टॅबिलिटी आलेली नाही आहे. आणि त्याचं प्रमुख चित्र सध्या आपल्याला दिसतं की त्यांचा परफॉर्मन्समध्ये सातत्य नाही आहे. कुठलीही स्पर्धा असो, ऑस्ट्रेलियात जाऊन ते एखाद दुसरा सामना चांगला खेळतात, जिंकतात देखील, पण पुन्हा मायदेशी आल्यानंतर त्या कामगिरीत सातत्य दिसत नाही आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातही ते किती चांगले खेळू शकतात यावर खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे. अर्थात हाय प्रेशर असेल, पण त्यांची जी एक विजिगीषू वृत्ती जी आपण म्हणतो की शेवटपर्यंत हार न मानणारी त्यांची एक हे असते की कुठल्याही स्पर्धा असो, प्रतिस्पर्धी कोणी असो, आणि भारत जर समोर असेल तर कदाचित ते त्यांच्याकडे जर 80% ॲबिलिटी असेल तर ती जास्त द्यायचा प्रयत्न करतात. त्यामुळे आजच्या सामन्यात जरी कागदावर भारतीय संघ तगडा असला,
सगळ्यांचे मला वाटतं खेळाडूंवर जेवढं प्रेशर असेल त्याच्यापेक्षा जास्त बाहेर त्यांच्या पाठीराख्यांवर प्रेशर असेल. पण तरीही भारताचं पारडं जड यासाठी वाटते, जसं आता अमितनी तुलना केली की आपल्याकडे संघाची जी बांधणी केलेली आहे ती खूप चांगली केलेली आहे आणि त्यामध्ये प्रत्येकाचा रोल आहे. 3 आपल्याकडे जे अव्वल दर्जाचे स्पिनर कदाचित वरुण चक्रवर्तीला पण आज कुलदीपच्या जागी संधी मिळू शकेल, कारण तो मिस्ट्री स्पिनर आहे, त्याचा गोलंदाजीत वेग पण आहे. आपल्याकडे 2 अव्वल दर्जाचे जागतिक दर्जाचे ऑलराऊंडर आहे, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा, जे कुठल्याही क्षणी आपल्या बळावर संघाला विजय जिंकवून देऊ शकतात. आणि आपली फलंदाजी हीची ताकद फक्त आपल्या पहिल्या 3-4 जणांवर अवलंबून नाही, तर ती 7-8 पर्यंत आपली फलंदाजीची आहे, जी पाकिस्तानकडे नाही. त्यांचे जर पहिले फलंदाज 3-4 फलंदाज खेळले नाही तर त्यांचे गोलंदाज फलंदाजी करू शकतील का, यावर पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे पाकिस्तान हा सामना किती ताणू शकतो, किती जास्त षटकांपर्यंत प्रतिकार करू शकतो ते बघावं लागेल. आणि खास करून आजचं जे क्रिकेट आहे, मला तर वाटते वन डे क्रिकेटला आधी खूप महत्त्व होतं. शारदामध्ये आपण बघत होतो की 225-250 धावा चेस करायसाठी पण खूप मोठे कष्ट घ्यावं लागत होते, पण आज 300-350 धावा पण चेस होतात. त्यामुळे T20नी सगळं बदलून टाकलेलं आहे आणि पाकिस्तान T20 चांगलं खेळू शकतो असं आपण बघितलं आहे. पण वन डेमध्ये ते त्याचं किती चांगल्या पद्धतीनं तशी कामगिरी करू शकतील हे आपल्याला बघावं लागेल. बिलकुल बिलकुल. अधिक आपण याबद्दलची चर्चा अशाच पद्धतीने करत राहणार आहोत. पण मला जाता जाता संतोषकडे जायचं आहे, यासाठी जातोय मी की संतोष, संवाद तर होत राहील. आज या मॅचकडे तुझंही लक्ष असेल, शूटिंगच्या मधोमध तू स्पॉट बॉईजला विचारत राहशील की काय स्कोअर झाला आहे म्हणून, कोण आऊट झालं आहे याबद्दलची माहिती घेत राहशील. पण आता छावाच्या निमित्ताने आपण क्रिकेटच्या निमित्ताने छावाचीही चर्चा केली. एक जाता जाता छावामधला एक संवाद झाला पाहिजे तुझ्याकडनं. अर्थात मी त्याच्या आधी एक सांगेन गोष्ट की आता छावानी तर ही बॉक्स ऑफिसवरची मॅच मारलेलीच आहे, एकतर्फी मारलेली आहे. त्यामुळे त्याकरता खूपच आनंद आहे. आणि तसेच आज भारत पाकिस्तान या मॅचच्या या स्पर्धेत मला पूर्ण खात्री आहे की माझा भारत देश सुद्धा, माझी भारताची टीम सुद्धा ही मॅच काय म्हणू एक हाती वन साइडेड मारेल अशी माझी खात्री आहे आणि असा विश्वासही आहे. आणि खूप खूप शुभेच्छा. बरं, छावामधला डायलॉग मला खूप आवडतो एक, तो म्हणजे जेव्हा राजे त्यांच्या मावळ्यांबरोबर सोबत आणि सरदारांसोबत पुन्हा बुराणपूरची लढाई लढून रायगडावर येतात, तेव्हा त्यांचं औक्षण केलं जातं. येसुबाई औक्षण करतात आणि तेवढ्यात त्यांच्या मानेवर एक काहीतरी जखम आहे, त्या धाराऊ बघतात आणि म्हणतात की अरे राजे ये क्या, आपकी फिर से नजर उतारनी पडेल. तेव्हा ते एक वाक्य मला दिलं होतं, ते माझं खूप जवळचं आणि खूप आवडतं वाक्य आहे की अगा आओ, जिस पर पूरे स्वराज्य की नजर लगी है उससे क्या किसी की बुरी नजर लगी. तसंच आजच्या भारताच्या टीमवर ज्यांच्याकडे संपूर्ण भारताची नजर लागली त्यांना काय कोणाची वाईट नजर लागली. वा, क्या बात आहे. सुबोध, आपल्याला काहीतरी बोलायचं होतं. संतोष, आपल्याला एक प्रश्न विचारावा असं वाटतं. सर्वप्रथम अभिनंदन, आपण जी कामगिरी, जो अभिनय केला आहे छावामध्ये आणि एक खूप मोठं यश या निमित्तानं मिळतं आहे. या स्तरावर मला एक प्रश्न विचारा असं वाटतं की क्रिकेटचं मैदान असेल किंवा आपण कुठल्याही आपल्या दैनंदिन याच्यात बघतो की यश मिळवणं, असं म्हणतात की यश मिळवण्यासाठी खूप हालअपेष्टा सहन करावं लागतात, पण यश मिळवल्यानंतर ते टिकवून ठेवण्यासाठी त्याच्यापेक्षा डबल प्रयत्न करावे लागतात की ते टिकवून ठेवणं खूप हे असतं. तर सध्या हे जे यश मिळतं आहे त्याकडे कसं बघितलं जाते, कसा अप्रोच आहे? कारण आपण बघितलं आहे की क्रिकेटमध्ये असे खूप उदाहरणं आहेत की ते यश कदाचित त्यांना टिकवून ठेवता आलं असतं, ते त्यापेक्षा मोठे झाले असते. पण तुम्ही या यशाकडे कसं बघता? मी अगदी तुम्ही सांगितलं त्याप्रमाणेच बघतोय, कारण गेली मला वाटतं 20-22 वर्ष झाली मी या क्षेत्रात काम करतोय. अनेक नशिबाने मला अनेक दिग्दर्शक चांगले माझ्या आयुष्यात आले, ज्यांनी मला चांगली कामं दिली, चांगल्या संहितेतनं मी कामं केली, चांगल्या भूमिका मला मिळाल्या. आणि आज छावापर्यंतचा प्रवास बघता आज म्हणतात ना की एक करेक्ट स्टेशन आपल्या प्रवासात येणं फार गरजेचं असतं. तसं छावा या सिनेमाच्या निमित्तानं या कारणाने एक करेक्ट स्टेशन माझ्या आयुष्यात आलंय. आता मला जसं तुम्ही म्हणालात की यश मिळतंय, आता मी हे यश सुरुवात झाली असं मी म्हणेन. अभि तो पुरी पिक्चर बाकी आहे मेरे दोस्त. बरोबर, खरं. त्यामुळे आता सुरुवात झाली आहे आणि जसं की यश मिळवण्यासाठी जेवढी हाल अपेष्टा म्हणण्यापेक्षा जेवढी मेहनत करावी लागते, जेवढे पेशन्स ठेवावे लागतात, जेवढी वाट पाहावी लागते आणि एकदा ते मिळालं ना की मग जी खांद्यावर जबाबदारी, कारण ज्या लोकांनी, ज्या प्रेक्षकांनी आपल्याला उचलून धरलेलं असतं
त्यांनी तसंच आपल्याला उंजळीत कायम उचलून धरावं, याकरता जे स्ट्रगल करावं लागतं ते जास्त महत्त्वाचं असतं. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की तुमच्या आयुष्यात जशी वाईट वेळ असते तशी चांगली वेळ असते, चांगली वेळ असते तशी वाईट वेळ असते. पण तुमच्या आयुष्यात एखादी चांगली वेळ आली ना की ती जास्तीत जास्त कशी टिकेल, ती कशी लांबणीवर राहील तुमच्या आयुष्यात, यावर जास्त मेहनत करावी लागते, यावर जास्त लक्ष द्यावं लागतं. बिलकुल बिलकुल. आणि त्यामुळे तुला खूप खूप शुभेच्छा संतोष. अशाच पद्धतीने वेगवेगळ्या विषयांना घेऊन आपण संवाद साधत राहू आणि वेगवेगळ्या भूमिकांमधून तू भेटत राहा. अर्थात सगळ्यांचं लक्ष आहे आज ते या आजच्या महामुकाबल्याकडे आणि याबद्दलचं महाकव्हरेज अशाच पद्धतीने न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण जाणून घेत राहणार आहात. चला बघूयात पिचवरती आज नेमकं काय घडतं. पण हो, चाहता म्हणून एक सांगेन की आजचा दिवस आपलाच. यानंतर